ठिकाणी पाहणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तर पहा, सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरवरती जायचं आहे मित्रांनो. प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे DCSMH हे ॲप आपल्याला सर्च करायचं आहे. आणि हे पहा, या ठिकाणी मी पूर्वीच माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यामुळे या ठिकाणी ओपन येत आहे. तुमच्या या ठिकाणी काय येईल तर इन्स्टॉल येईल. ह्या प्रकारचं ॲप आहे बघा, DCSMH. हे ऑलरेडी माझ्या ह्याच्यात इन्स्टॉल आहे असं दाखवतंय. त्यामुळं आपल्याला ते ओपन करायचं आहे. या ठिकाणी मी ओपन केलेलं आहे. ओपन केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहात ती भाषा आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. तुम्ही जर इंग्लिशमध्ये असाल तर इंग्लिश निवडा, मराठीमध्ये असाल तर मराठी निवडा, हिंदीमध्ये असाल तर हिंदी निवडा, जे गुजराती असेल. आता खाल्ल्या तर भाषा मला वाचता येत नाहीत कोणची भाषा येते, तर आपण या ठिकाणी मराठी निवडली आहेत आपण. आणि या ठिकाणी बघा खाल्ल्या साईडला पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी दोन ऑप्शन येतात. या ठिकाणी सर्वप्रथम आपण सहाय्यक म्हणून जर नोंदणी करायची असेल तर ही 1 नंबरचं ऑप्शन आहे. आणि जर पूर्वीच तुमचं लॉग इन असेल तर या ठिकाणी तुम्हाला निवडायच्या 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये. आता सर्वप्रथम आपल्याला सहाय्यक म्हणून लॉग इन करायचं असल्यामुळे आपण या ठिकाणी 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. काय ते सर्वेक्षक व्हा यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला प्रथम सर्वेक्षक जो आहे त्यांचं प्रथम नाव आणि आडनाव या ठिकाणी प्रविष्ट करायचं. नाव प्रविष्ट केल्याच्या नंतर खाल्ल्या साईडला बघा या पुढे जा म्हणून एक बटन आहे, यावरती आपण टिक करणार आहेत, पुढे जाणार आहेत. या ठिकाणी आपण जे हे सहाय्यक आहेत, ई पीक पाणी सहाय्यक आहेत, त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी आपण प्रविष्ट करणार आहेत मित्रांनो. या ठिकाणी आधार क्रमांक आपण प्रविष्ट करणार. तर आपण सूरज यांच्याकडून त्यांचा आधार नंबर आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर एक खाल्ला ऑप्शन पुढे जा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे. तर तो जो सूरजच्या मोबाईलला आपला आधारला मोबाईल लिंक असेल त्यावरती एक OTP सेंड झालेला आहे, तो आपण सूरजकडून घेऊया आणि या ठिकाणी फिल करूया. OTP त्यांना प्राप्त झालेला आहे. OTP टाकल्यानंतर खाल्ल्या साईडला प्रमाणित करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यांचा आधार या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा सूरज यांची ईमेल ID फिल करा म्हणते. तर या ठिकाणी आपण सूरज यांची ईमेल ID टाकणार आहेत. या ठिकाणी आपण सूरज सरांची ईमेल ID या ठिकाणी प्रविष्ट केलेली आहे. त्यानंतर प्रविष्ट केल्याच्या नंतर ईमेल ID आपण एकदा खात्री करून घ्यायची आहे मित्रांनो, व्यवस्थित आली का. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर बघा ईमेलवरती सध्या OTP येत नाही, तर त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट एक OTP दिलेला आहे त्यांनी, आपल्याला तो टाकायचा आहे. 1 ते 6 1 2 3 4 5 6 हा OTP टाकायचा आहे आणि प्रमाणित करा. या खाल्ल्या साईडला आहे प्रमाणित करा, या ठिकाणी आपल्याला प्रमाणित करायचं आहे मित्रांनो आणि पुढे जायचं. या ठिकाणी बघा आता मेसेज येतो सूरज सरांची लॉग इन होत नाही. हाय सूरज, आपला मोबाईल नंबर म्हणजे भ्रमणध्वनी क्रमांक प्रविष्ट करा, या ठिकाणी टाकायचा आहे. सूरज सरांचा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि पुढे जाय केलेला आहे आपण. तर सूरज सरांच्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी संकेतांक प्राप्त होतो. तर या ठिकाणी प्रविष्ट करून आपल्याला प्रमाणित करा, म्हणजे मोबाईल नंबरवरती OTP आलेला प्रमाणित करायचा. या ठिकाणी आपण प्रमाणित केलेला आहे. आणि आता या ठिकाणी बघा सूरज सरांना पुन्हा नंतर लॉग इन करण्यासाठी काय पासवर्ड ठेवावा हे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. तर आता सूरज सरांचा आपण पासवर्ड ठेवणार आहे, याची पुष्टी करायची आहे. आपण जो पासवर्ड वरी टाकलेला आहे तोच एकदा रिपीट करायचा आहे. ठिकाणी आपण पासवर्डची पुष्टी केलेली आहे आणि खाल्ल्या साईडला पुढे जा बटनवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर बघा सूरज सरांना कुठल्या राज्यामध्ये सहाय्यक नेमायचं. तर बघा सूरज सरांना कुठल्या राज्यामध्ये सहाय्यक नेमायचं आहे, जिल्हा कोणचा आहे त्यांचा, तर लातूर जिल्ह्यातील आहेत ते. तर त्या ठिकाणी आपण लातूर जिल्हा टाकलेला आहे. त्यानंतर आपला तालुका ते चाकूर तालुक्यातील आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी चाकूर तालुका नेमलेला आहे. आणि त्यांनी कोणत्या गावचे सहाय्यक होणार आहेत हे पण आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. तर ते चाकूर येथील सहाय्यक होणार आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी चाकूर निवडलेला आहे मित्रांनो. आणि सर्वात शेवटी जे आहे पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर या ठिकाणी आपण पुढे गेल्याच्या नंतर त्यांच्या बँकेची डिटेल हे स्टेप झाली की आपलं काम संपलं. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या आधारला जी बँक लिंक आहे तीच या ठिकाणी फिल करायची आहे मित्रांनो.
म्हणजे सर्व होईल. आणि पुन्हा शेवटी हे डिक्लेरेशन आपल्याला द्यायचं आहे आणि या ठिकाणी नोंदणी पूर्ण करा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी त्यांची बँकेची डिटेल आता भरणार आहे. आपल्याला हे बटन ऍक्टिव्ह झालेलं नोंदणी पूर्ण करा, हे नोंदणी पूर्ण करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी डिक्लेरेशन जे आहे या डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे. या डिक्लेरेशन मध्ये काय आहे बघा, आय हिअर बाय डिक्लेअर दॅट आय वुड बी अवेलेबल फॉर क्रॉप सर्वे ऍक्टिव्हिटी इन द करंट सीझन अँड इयर. या वर्षासाठी आपण ऍक्टिव्ह आहेत असं करायचं. आणि या ठिकाणी शेवटी आपली सर्व माहिती भरल्याच्या नंतर नोंदणी पूर्ण करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि बघा आता अशा प्रकारचा मेसेज येतो मित्रांनो, नोंदणी पूर्ण असा येतो. ठीक आहे म्हणायचं की पूर्ण झाले, तुमची विनंती यशस्वीरित्या नोंदवण्यात आली आहे, कृपया आमच्याकडून अधिक तपशील मिळेपर्यंत प्रतीक्षा करा. ठीक आहे म्हणायचं आहे आपल्याला या ठिकाणी. आणि आपली नोंदणी या ठिकाणी सूरज सरांची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.